सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस प्रीतीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज सुधीर उशिराच घरी येणार होता आणि कीर्ती तिच्या मैत्रिणीकडेच राहणार होती अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघींना मिळून. म्हणजे रात्री 10 पर्यंत प्रीती घरी एकटीच होती. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसाबसा काढला होता. पण आता फारच कंटाळा यायला लागला होता तिला. स्वयंपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं होतं. आता मात्र ती पुरतीच वैतागली होती. गरम गरम वाफळत्या कॉफीचा कप घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसते नाही तोच बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल बरं, मनाशी नवल करतच ती उठली. बघते तर काय, दारात कीर्ती उभी होती. काय गं, काय झालं, लवकरच आलीस? अगं, नेत्राच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून ती आणि तिची आई त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेत. मग घरीच आले. बाबाही उशिरा येणार आहेत ना गं. हो ना, आणि बरं झालं तू घरी आलीस ते. अगदी बोर झाले होते बघ मी, प्रीती म्हणाली. कीर्ती अगदी गोड हसली. गव्हाळ वर्णाची आणि भरपूर उंच आणि सडपातळ बांध्याची. लेक अशी गोड हसली की प्रीती अगदी निरखून बघत असे तिच्याकडे. मातृमुखी आणि सदासुखी असं आई म्हणायची. तेव्हा हटकून अशावेळी तिला तिची आठवण येई. आई, आज मस्त कांदा भजी कर गं. आज वातावरण अगदी मस्त झाले पाऊस पडल्याने, आणि बाबांनाही आवडतात खूप. अरे लबाड आहेस अगदी, बाबांचं नाव कशाला सांगतेस? तुला हवीत म्हण ना. एक ही बात आहे मदर इंडिया. आणि दोघी अगदी खळखळून हसल्या. फ्रेश होऊन कीर्ती हॉलमध्ये आली आणि टी व्ही लावून सोफ्यावर बसली. तोवर जोरात परत पाऊस पडायला सुरुवात झाली होती. प्रीतीनं आधी सुधीरची आवडती चटणी मिक्सरमधून काढली. भज्याचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश आवाज पुन्हा घुमला. किट्टू, आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात. बघ, दरवाजा उघड, प्रीती किचनमधून म्हणाली. प्रीतीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच कीर्तीने दार उघडलंही होतं. पण दारात सुधीर नव्हताच. एक गौरवर्णी मध्यम वयाची सुडोल बांध्याची पाश्चात्य पेहराव केलेली, डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा आणि किंचितसे घारे डोळे. अंगावरचे कपडे थोडे भिजलेले, कदाचित गाडीतून उतरल्यानंतर भिजली असावी. येस, प्रीतीने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितलं आणि बाहेर चमकलेल्या विजेच्या लोळाबरोबर त्यांच्या तोंडून सावकाश कष्टाने आल्यासारखे शब्द आले. हे हाय, आय एम युअर मॉम. मॅम, यू आर मिस्टेकन, आर यू इन द रॉंग हाऊस. असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेली कीर्ती एकदम गप्प झाली. बाहेर आलेला प्रीतीचा चेहरा पांढराफटक पडला होता. अगदी दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती, कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी. आई, गोंधळलेली कीर्ती आळीपाळीने एकदा प्रीतीकडे आणि एकदा त्या दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघत होती. कोण आहे ही बाई? खुशाल आपली आई म्हणून सांगते, आणि आई तिला बघून इतकी सैरभैर का बरं झाली आहे? तिला काहीच कळत नव्हतं. या द्विधा मनस्थितीतून तिची सुटका त्या बाईनेच केली. आय एम सॉरी, मी फोन करून यायला हवं होतं. कल्पना द्यायला हवी होती. प्रीतीला फारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याने. निघते मी. तिने जाताच मागे धाडकन दार लावून घेत कीर्ती वळाली. प्रीतीला आधार देऊन त्यानं खुर्चीत बसवलं तिने. आई, हे काय प्रकरण आहे हे सारं? तू ओळखतेस का त्या बाईला? ती मला माझी आई आहे असं का सांगत होती? 17-18 वर्षाच्या, अजून तारुण्य आणि बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलीच्या स्वरातील धार प्रीतीला असह्य झाली. ती थोडा शांत बस पाहू, मला एकटीला राहू दे जरा वेळ. सोफ्यावरची उशी मानेखाली घेत तिने डोळे मिटून घेतले. सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद जणू काही कोणीतरी ओढून घेतला असं तिला वाटत होतं. कीर्ती खोलीत गेली आणि बसल्या जागी ती आडवीच झाली. काळीज अजूनही धडधड ओढत होतं तिचं. कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज आणि मनातल्या वादळ या दोन्हींच्या संगती ती बराच वेळ पडून होती. दारात लॅच की सरकारल्याचा आवाज आला आणि ती उठून बसली. आज ती पुन्हा एकदा हरली होती. पंख तुटलेल्या पाखरासारखी फडफडत होती. आज मला सगळं सोडून जायचं होतं. वाळवंटात पडलेल्या निवडुंगासारखं एकटीच पडून होती. हे असे अचानकच का घडले ह्याचा विचार करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता. श्वास घ्यायलाही जड जायला लागलं. पाय थरथरत होते. पूर्ण अंगात थरथर, जणू थंडीने कापत आहे. पण घामाघूम देखील झाली होती. मध्ये मध्ये ठसकाही लागत होता. तिची तब्येत आणखीनच बिघडायला लागली. डोळ्यापुढे अंधारा यायला लागल्या. हातपाय अजूनच थरथरायला लागले होते. आडखळत आणि स्वतःला सावरत तशाच हालतमध्ये प्रीती पार्किंगमध्ये असलेल्या तिच्या गाडीकडे जात होती. तिची पर्स होती आणि त्यात अस्थमाचा पंप. ती गाडी उघडून पर्समध्ये पंप शोधते, पण तिला काही तो सापडत नव्हता. सर्व सामान अस्तव्यस्त पडलं होतं. हात थरथरत होते. पर्सवर पकड नीट ठेवता येत नव्हती. प्रीतीला आता काही सुचेनासं झालं होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. स्वतःवरचा ताबा सुटतोय असं जाणवत होतं. एवढं हातबल तिला याआधी कधीच वाटलं नव्हतं.
तिला सुधीरची आठवण झाली. पटकन तिने कॉल करायला फोन काढते आणि थरथरणाऱ्या हाताने तो खाली पडून बंद पडतो. शिट, हा एकच तर सहारा होता. हातपाय गळाले, डोळ्यापुढे अंधाऱ्या आल्या होत्या आणि ती ती तशीच जमिनीवर कोसळणार तर तोच. त्यांनी तिला कमरेला घट्ट पकडलं. आधार, मजबूत आधार त्याचा. तिचे डोळे आणखीन बंदच होते. श्वास चढलेला. श्वास घ्यायला तिला जमत नव्हतं. जीवाची तडफड होत होती. ती तडफडत होती जशी पाण्याने मासोळी. प्रीती जोरजोरात श्वास घ्यायचा प्रयत्नात होती. कसंबसं सुधीरने तिला सावरत आणि घरात घेऊन आला तिला. तिचं इन्हेलर सापडेना म्हणून पटकन ड्रॉवरमधून बॉक्स काढून त्याने डेरीफिलिनची गोळी दिली आणि पाणी पाजलं. नक्की काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज सुधीरला आला, पण प्रीतीचा काही प्रतिसादच येईना. तेव्हा तिच्या भोवती हात घालून तिला त्याने मायाने जवळ घेतलं. मला सांगणार नाहीस? दुसऱ्या क्षणी सारा बांध फुटला. सुधीरच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने एक जीवघेणा हुंदका दिला. किमिया, किमिया आली होती आज. सुधीर, मला खूप भीती वाटते रे. एकदम धसकून जात सुधीर मागे झाला. जणू प्रीतीचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं. पण पुढच्या क्षणी तो शांत गंभीर झाला. काय झालं? काय म्हणाली ती? लगेच निघून गेली, पण किट्टूला भेटली. किट्टूने दार उघडलं आणि ती तिची आई असल्याचं बोललीही तिला. किट्टू कुठे आहे? सुधीर पटकन उभा राहिला. तिला आधी सावरायला हवं राणी. ती किती बावरलेली असेल. तू जेवणाची तयारी कर, मी आलो तिला घेऊन. खरं तर सुधीर स्वतःच कोलमडला होता, पण आता त्याला गरज होती आपल्या कुटुंबाला सावरायची. पण तिच्यावरही कधी काळी जीव ओवाळून टाकायचा, पण तिला मात्र उंच उडायचं होतं. पण ह्यावेळी त्याला मुलीला सांभाळणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. प्रीतीच्या तोंडाची चवच गेली होती. कीर्ती नुसतं अन्न चिवडत होती. एकटा सुधीर मात्र कमालीचा शांतपणे जेवत होता. जेवणं उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले. बाहेरचा पाऊस आता आणखीनच तडतडत होता. प्रीतीला तो नेहमीपेक्षाही नकोसा वाटत होता. बस किट्टू, आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचं आहे. कीर्तीनं एक तीव्र दृष्टिक्षेप प्रीतीकडे टाकला. ती कोण होती ते स्पष्ट सांगा मला आधी. सी इज रिअली माय मदर. एका दमात धाप लागल्यासारखं कीर्ती बोलू लागली. हो, ती खरंच बोलली. शी इज युअर मदर. नीट ऐकून घे, मग त्रागा कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? कीर्ती जवळजवळ किंचाळलीच. पापा भिरू प्रीती मात्र तिच्या आशा ओरडल्याने दचकली आणि अनाहूतपणे थोपवून ठेवलेले अश्रू ओघळू लागले. जरा शांतपणे ऐकून घे, मग जे बोलायचे ते बोल. तिची अवस्था बघ काय झाली आहे. आता मात्र सुधीरच्या आवाजात जरब होती. वडिलांचा चढलेला परत पारा बघून कीर्ती निमूटपणे बंद असलेल्या खिडकीत काळभोर खडखडणारा पाऊस बघू लागली. तुझी जन्म देणारी आई किमिया आणि प्रीती दोघी बहिणी. किमियासोबत माझं देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली होती. पण मुळातच अभ्यासात हुशार आणि ॲक्टिव्ह असलेली तिला तिचं करिअर घेऊन उंच उडायचं होतं आणि हे लग्न तिला मान्य नव्हतं. पण वडिलांच्या हट्टापुढे तिचं काहीही चालायचं नाही. मी तिला लग्नानंतर तशी करिअरची संधी दिली आणि साथ दोन्हीही दिली. तिचे वडील वारले आणि त्यात तुझा जन्म झाला. 2 वर्षांनी कळलं की तुला काय ऐकू येत नाही म्हणून तू रिॲक्ट होत नाहीस. मग आणखीनच तिची चिडचिड सुरू झाली. रात्र घरी उशिरा येई आणि तू देखील सगळ्या टेस्ट करूनही काहीच रिस्पॉन्ड करत नव्हती. किमियाला तिच्या ऑफिसमधून परदेशी जाण्याची संधी मिळाली, पण मी तुझ्याकडे बघून तिला साथ दिली नाही. आणि आई आणि प्रीती देखील तिला विरोध करत होत्या, पण कुणाचं काहीही न ऐकता ती निघून गेली. माझं तसं या जगात आई आणि प्रीती सोडून कोणीच नव्हतं. म्हणून तुला सांभाळण्यासाठी त्या दोघींना आपल्या घरी बोलवून घेतलं. पण किमियाच्या अशा वागण्याने आई आतून अगदी पोखरली होती. आईने जातेवेळी प्रीतीचा हात माझ्या हाती दिला. एक दिवस किमियाची तार आली की तिने अमेरिकेत लग्न केलंय. माझा संसार तर तसाही उद्ध्वस्त झाला होता. पण प्रीती माझी जबाबदारी होती, त्यामुळे मी देखील प्रीतीसाठी स्थळ शोधू लागलो. पण आई बापाविना पोर बहिणीच्या घरी आलीस म्हणून सगळे नकार देऊ लागले. शेवटी माझ्या मित्र मंदारने पुढाकार घेऊन मला प्रीतीसोबत लग्नासाठी सुचवलं आणि ते मला पटलं देखील. पण प्रीतीची परवानगी पण गरजेची होती. ती तुला भरवत असताना सहज विचारलं की कीर्तीला तू गेली 3 वर्ष सांभाळते, तर तुझं लग्न झाल्यावर तिच्याशिवाय करमेल का? तिने लगेच तुला मिठीत घेऊन ठरवलं की मी लग्नच करणार नाही दाजी. माझ्या किट्टूला मी कुणाच्याही भरोशावर असं सोडणार नाही. त्या क्षणी तिने मिठीत घेतल्यावर तुला जे हसू फुटलं ते बघून आम्ही दोघेही खूप खुश झालो होतो. कारण तू पहिल्यांदा हसली होती आणि तू नॉर्मल होऊ शकते ह्यावर प्रीती मात्र ठाम होती. दुसऱ्या दिवशी सगळ्या टेस्ट केल्या आणि तुला ऐकू येते आणि काही दिवसांनंतर तू बोलूही लागशील असं डॉक्टरांनी सांगितलं.
आणि आम्ही दोघेही खूप आनंदी झालो. आनंदाच्या भरात दोघांनी अनाहूतपणे एकमेकांना मिठी मारली आणि त्या स्पर्शाने माझ्यात थोडं धाडस आलं. त्याच दिवशी घरी आल्यावर प्रीतीला लग्नासाठी विचारलं. आधी तिने आडेवेडे घेतले, पण तुझ्यासाठी ती तयार झाली. तेही एका अटीवर की ती आधी तुझी आई असेल, मग माझी बायको, आणि आम्ही मूलबाळ होऊ देणार नाही. मी देखील ते मान्य केलं. शेवटी माझ्या लेकीला तिच्या हक्काची आई मिळणार होती. किमयाने इतक्या वर्षात कधीही आमची आठवण केली नाही. आम्ही तिच्या सुखी असो आयुष्यात कधीही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर तू आमचं विश्व झाली. हे ऐकून कीर्ती मात्र काही न बोलता मुसमुसत तिच्या रूममध्ये निघून गेली. प्रीती मात्र आता तिचं सारं विश्व हरवल्यागत भिरावरून बसली होती. सुधीर काहीसा त्याच परिस्थितीत होता. कीर्ती आता 18 वर्ष पूर्णच असल्याने तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते ह्याची कल्पना होती, आणि तिने जर किमयाला निवडले तर ह्या चिंतेने त्यांच्या काळजात चर्र होईल. पण काही झालं तर तो प्रीतीची साथ सोडणार नाही हे मनोमन ठरवलं होतं. गेला संपूर्ण आठवडा कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. एक दिवस नाश्ता करताना कीर्तीने विचारलं, बाबा, मी आईला म्हणजे ते किमया मॅडमला भेटायचं आहे मला. कीर्तीच्या तोंडून किमयासाठी आई हा शब्द ऐकून प्रीतीच्या काळजात धस्स झालं. सुधीरने प्रीतीच्या हातावर हात ठेवला आणि आधार दिला. हो चालेल ना बेटा, तू सांग आपण कधी भेटायचं. कीर्ती हातातला पराठा गोल गोल फिरवत म्हणाली, आज सायंकाळी. आणि आपण नाही, मी. बरं, तिच्या हॉटेलचा पत्ता आहे माझ्याकडे, देतो तुला. पत्ता नको, मला सोडवा फक्त तिकडे. तिचा हॉटेलचा पत्ता सुधीरकडे आहे म्हटल्यावर तो नक्कीच किमयाला भेटला असणार. आणि 2 वेळा कीर्ती आणि सुधीर घरी नसताना किमया तिला घरातून निघून जाण्यासाठी धमकावून देखील गेली होती. पण ह्याची तिने कुठेही वाच्यता केली नव्हती. तिने निमूटपणे सगळी कामं उरकली आणि तिच्या रूममध्ये गेली. सायंकाळी 4 वाजता सुधीर आणि कीर्ती ही दोघेही घराबाहेर पडले. सुधीरने कीर्तीला सोडवून तिथेच बागेत मोकळ्या हवेत बसला. कीर्ती आत आली तर एका मोठ्या सोफ्यावर डाव्या पायावर उजवा पाय ठेवून अगदी ऐटीत बसली होती किमया. ये बस कीर्ती, काय घेणार तू? आई कधीच हा प्रश्न विचारत नाही. कीर्तीच्या मनानं नकळत तुलना केली. आपण सगळे हॉटेलमध्ये गेलो की ती आपला आवडता ज्यूस आणि काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवते. आणि मग काय किट्टू, कोणाला डेट करते की नाही? कुणी आवडलं असेल तर सांग, मी स्वतः प्रपोजल घेऊन जाईल मुलाकडे. तो पण लक्षात ठेवेल की मुलीला त्रास झाला तर सासूबाईची गाठ आहे. असं काहीसं मिश्किल बोलून आधी हसवते बाबाला आणि आपल्याला. पण पुढच्या क्षणी तो विचार त्याने एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला. यांना अजून आपल्याला काहीच तर माहिती नाही आहे, मग कसं बळ कळणार यांना? नको, मला नाहीच, नुसत्या गप्पाच मारूया. अरे असं कसं? थांब, मी कॉफी मागवते. मला यावेळी कॉफीशिवाय होत नाही. खरं म्हणजे कीर्तीला कॉफी अजिबात आवडत नसे, पण आयुष्यात बऱ्याच वेळेस ना आवडत्या गोष्टी कराव्या लागतात. एक सुस्करा सोडून ती सावरून बसली. कॉफी येईपर्यंत किमया स्वतःबद्दल बरंच काही बोलत होती. सवयी, आवडीनिवडी. कीर्तीला जरासा कंटाळाच यायला लागला होता. पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला आता यापुढे ही आई देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे. कॉफी आली तरी किमया बोलतच होती, पण कीर्तीचं लक्ष त्या बोलण्याकडे फारसं नव्हतंच. तोंडातल्या कडवट कॉफीच्या चवीसारखाच मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळी झाली ती. आज इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही? याआधी कधीच यावंसं नाही वाटलं तुम्हाला? तिच्या त्या प्रश्नाने दुसऱ्या क्षणी तिच्या घाऱ्या डोळ्यात काहीशी गुरमीची, काहीशी रागाची छटा उमटली. ते खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? मी आली, आपली भेट झाली, हे महत्त्वाचं नाही का? आणि तू मला एकेरी बोल, मी आई आहे तुझी. महत्त्वाचं कसं नाही? या प्रश्नाची उत्तरं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. इतकी वर्ष तुम्हाला आपल्याला कोणी मुलगी आहे याची आठवणही झाली नाही, आणि अचानक एखाद्या वादळासारखं तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय? हे सारं इतकं सहज वाटते तुम्हाला? कीर्ती, मी तुझा राग समजू शकते, पण त्याला, थॉमसला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते. त्याने तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून. वचन? कोणतं वचन? एक प्रकारचा सुन्नपणा आला होता कीर्तीच्या मनाला. कशाला आलो आपण यांना भेटायला? काय गरज होती? आणि मग आत्ताच इतक्या वर्षांनी का आलात? कुतूहलानं रागावर विजय मिळवला होता. किमया म्हणाली, म्हणजे काय आहे की थॉमसचा आणि माझा घटस्फोट गेल्या 2 महिन्यापूर्वीच झाला आहे. मुलांचा ताबाही तो तेथील रहिवाशी असल्यामुळे त्याच्याकडे गेला. तेव्हा खूप वाटायला लागलं या 2 महिन्यात की कीर्ती म्हणायला लागली की आपल्याला अजून एक मुलगी आहे, एक संसार आहे, जो आपल्या मनात आला तसा आपण टाकून दिला आहे.
आता मनात येईल तेव्हा आपण तिथे जाऊन भेटू शकतो. तिथे मुलीवर, नवऱ्यावर हक्क गाजवू शकतो. भावना तिरकेचा कीर्तीचा आवाज आणखीनच मोठा वाढला होता. तिला धाप लागली होती. आजूबाजूचे लोक विचित्रपणाने आपल्याकडे बघतायत ही जाणीव झाली तशी ती पुन्हा खाली बसली. आज आयुष्याच्या मध्यावर तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी. कुठे होता तुम्ही इतकी वर्ष? मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा, मी पहिल्यांदा हसले तेव्हा, मला पहिल्यांदा ऐकू यायला लागलं तेव्हा, मी पहिल्यांदा बोलली तेव्हा, माझ्या शाळेचा पहिल्या दिवशी मला मांडीवर बसून घास भरवताना, तेव्हा माझे आईबाबा होते माझ्याजवळ. तुमचा काही हक्क नाही आहे माझ्यावर. पुन्हा कधीच येऊ नका आमच्याकडे. मी तुम्हाला आई मानत नाही, मुळीच मानणारही नाही. पालथ्या हाताने डोळ्यात दाटू पाहणारं पाणी पुसत तिरमिरतच कीर्ती बाहेर येऊन बघते तर काय, बाबा बाहेरच उभे होते. दोघे पार्किंगमध्ये गाडीत येऊन बसले. कुणीच बोलत नव्हतं. मगाशी किती निरभ्र आकाश होतं आणि आता ढग पुन्हा दाटायला लागले होते. घरी पोचताच कीर्तीने दारावरची बेल वाजवायला सुरुवात केली. पण दरवाजाला लॉक बघून ती अजूनच बिथरली. प्रीतीला घरात न बघून सुधीर देखील घाबरला होता. दोघेही प्रीतीला शोधायला निघाले आणि महादेवाच्या मंदिराजवळ गार्डनमध्ये प्रीती तिची बॅग घेऊन बसली होती. जिथे कीर्ती लहान असताना प्रीती रोज घेऊन यायची ती खेळायला तिला. कीर्तीने धावत जाऊन प्रीतीला बिलगून हमसून हमसून रडू लागली. तिच्या हातातील बॅग बघून तर अजूनच स्वतःला दोष देऊ लागली. सुधीरचे मात्र हे प्रेम मिलन सोहळा बघून ते डोळे भरून आले होते. किट्टू बाळा, काय झालं? तू प्लीज रडू नकोस. कुणी काही बोललं का? बाबा ओरडले का? की ताई काही बोलली? आई तू कुठे चालली मला सोडून? ती बाई मला कीर्ती म्हणाली. मला कॉफी आवडत नाही हे सुद्धा तिला माहीत नाही. आणि तू अशा बाईच्या हाती मला देऊन सोडून चालली आहेस. तूच फक्त माझी आई आहेस. आणि दोघींचं हसत रडत हितगुज सुरू झालं. सुधीरकडे हे बघण्याव्यतिरिक्त काही पर्याय नव्हता. किंबहुना त्या दोघींच्या अतूट बंधनाचा त्याला हेवा वाढला. अरे चला आता घरी, मी खूप दिवस झाले कांदा भजी खाल्ली नाहीत. आज तुम्ही बनवायची बाबा. मी आणि आई टी व्ही बघत फक्त गरम गरम हादरणार आहोत. हे भगवंता, बघताय ना या बायकांच्या मनात नेमकं कधी काय चालतं काहीच कळत नाही मला. चला घरी जाऊन कांदा भजीची तयारी करतो. आणि सुधीर आपल्या घराच्या वाटेने निघाला. कीर्तीने तिच्या नावाप्रमाणेच उजळून निघाली होती. प्रीतीची प्रीती नियतीने निभावली. सुधीर नेहमीच धीराने राहिला, त्यामुळे आज तिघेही सुखी होते. मात्र किमयाला तिच्या कर्माची किमया भगवंताने दाखवली होती. एका झाडामागून मात्र किमया डोकावली आणि मनातच म्हणाली, मी हे स्वर्ग सुख सोडून निघून गेली नाही तर आज माझी मुलगी माझ्या मिठीत आणि नवरा मुठीत असता. डोळ्यांच्या कडा ओल्या असूनही किंचित ओठांच्या कोपऱ्यातून ती हसली. तिच्या नशिबावरच.